नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, LLB 3 इयर ऍडमिशन प्रोसेस अतिशय किचकट पद्धतीची आहे। खूप साऱ्या प्रोसेस मधून गेल्यानंतर विद्यार्थ्यांना लॉ 3 इयर असेल 5 इयर असेल त्यासाठी ऍडमिशन भेटतं। तर आतापर्यंत आपण 80% प्रोसेस कंप्लीट केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सीईटीचा एक्झामचा फॉर्म भरला, सीईटी एक्झाम दिली, त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर झाला, त्यानंतर कॅपचा तुम्ही फॉर्म भरला, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, अल्फाबेटिक लिस्ट मध्ये नाव आलं, फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलं आणि फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर आता कॉलेज चॉईसेस कॉलेज ऑप्शन प्रेफरन्स भरून झालेले आहेत। कालच कॉलेज ऑप्शन देण्याचा शेवटची डेट होती। तर आता पुढे काय करायचं मित्रांनो, इथे जर तुम्ही LLB 3 इयरच्या कॅपच्या पोर्टलला आलात तर इथे तुम्हाला आणखीन देखील दिसतंय की ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राउंड फर्स्ट अँड सेकंड हॅज बीन स्टार्टेड, परंतु ही प्रोसेस आता बंद झालेली आहे। म्हणजेच आता कुठल्याही विद्यार्थ्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही। जर कुठल्या विद्यार्थ्याचं ऑप्शन फॉर्म द्यायचे राहिले असतील तर त्यांना आता काहीही करता येणार नाहीये। जेव्हा थर्ड राऊंड साठी ऑप्शन फॉर्म सुरू होतील तेव्हा त्यांनी ऑप्शन फॉर्म द्यायचे आहेत। आता ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शन फॉर्म राहिलेले आहेत ते विद्यार्थी फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंडला पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत। त्यामुळे मी यापूर्वी पण सांगितलं होतं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। हा जर ड्युरेशन गेला तर तो वेळ तुम्हाला परत येणार नाही। त्यामुळे आता पुढची प्रोसेस काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर या ठिकाणी अनलॉक ऑप्शन यावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिसेल की ऑप्शन फॉर्म अनलॉक इज क्लोज्ड, कारण आता ही प्रोसेस क्लोज झालेली आहे। तुम्ही परत नव्याने ऑप्शन देऊ शकत नाही। तर मग आता हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर मित्रांनो, आता आपण कॉलेज फिलिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग या प्रोसेस पर्यंत आलेलो आहोत आणि आता पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट। ती असणार आहे 12/8/2024 रोजी, म्हणजेच अगदी 3 दिवस आणखी अवकाश आहे। त्यानंतर तुम्हाला समजेल की फर्स्ट कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे। हे कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला वेबसाईटला चेक करता येणार आहे। कुठलं कॉलेज आपल्याला अलॉट झालंय ते कसं पाहायचं याविषयीचा सविस्तर व्हिडिओ 12 तारखेला तुम्हाला मिळून जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल त्यांच्या मोबाईलला SMS येईल, त्याचबरोबर ईमेल वरती देखील मेल येईल तुम्हाला हे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे। तर आपण वेबसाईटला यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचं आहे आणि अलॉटमेंटची प्रिंट घ्यायची आहे, सर्व डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि 13/8/2024 ते 16/8/2024 याच वेळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालंय त्यांनी कॉलेजमध्ये जायचंय, सर्व डॉक्युमेंट घेऊन आणि पैसे घेऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। आता हे डॉक्युमेंट कोणते लागतात याविषयी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। सोबतच वरती आय बटन मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल। ते एकदा लिस्ट चेक करा, सर्व डॉक्युमेंट घ्या आणि 13 तारखेपासून ते 16/8/2024 या वेळेमध्ये तुम्हाला जर कॉलेज अलॉटमेंट फर्स्ट राऊंड मध्ये झालं असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या दोनच स्टेप्स आता तुमच्या ऍडमिशन मध्ये राहिलेल्या आहेत। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। तुमचे काही डाऊट्स असतील तर ते देखील विचारा। तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।